नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, आपण सातत्यानं किमान 24 तासामध्ये एक दर्शक श्रोते आणि यूट्यूबर यातल्या चर्चा तुमची आमची या शीर्षकाखाली सगळ्यांच्या समोर मांडत असतो. एकंदरीत सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलचा हेतू आहे सर्वांना ज्ञान मिळावं आणि मनोरंजनसुद्धा व्हावं. ज्ञान आणि मनोरंजन या संयुक्त गोष्टीचा विचार करता वेगवेगळ्या दर्शक श्रोत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आपण उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि असंच झालं. अगदी परवा आपण एक एपिसोड केला होता आणि त्या एपिसोडमध्ये एक दान करणाऱ्या एका महिलेची माहिती काय असं विचारण्यात आलेलं होतं आणि खास करून सुवर्णदान करणाऱ्या महिलेबद्दल माहिती द्यावी असं म्हटलं होतं. आपण त्यावर एक एपिसोड केला आणि तो एपिसोड अनेकांनी पाहिला. त्या एपिसोडवर परत एकदा चर्चा सुरू झाली आणि नसरुद्दीन पीरजादे यांनी बोलत असताना एक प्रश्न असा मांडला की ज्या पद्धतीनं तुम्ही ही माहिती सांगितलीत त्याच पद्धतीनं आणखी एक बादशहा होऊन गेला, ज्या बादशहानं भारतीय सैन्यामध्ये आणि खास करून देशाला ज्या वेळेला आर्थिक तरतुदीची आवश्यकता पडली त्यावेळेला आपल्या कोठारातलं भरपूर सोनं दिलेलं होतं. अशा त्या राजाबद्दल आम्हाला काय माहिती सांगता येईल का? मंडळी, आम्ही निश्चितपणे नसरुद्दीन यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही आमच्या तज्ज्ञ मंडळीकडं हा विषय दिला. तज्ज्ञ मंडळींनी जी माहिती दिली ती आता सोबत आम्ही मांडतो आहोत. चला तर आपण बघूया की भारतीय सैन्य दलाच्या मदतीसाठी आणि पंतप्रधानाच्या आवाहनानुसार ज्या राजाने आपल्या तिजोरीतलं सगळ्यात मोठं सुवर्णदान हे देशासाठी दिलं ते कोण होते आणि ही घटना कधीची आहे. देशावर संकट आल्यावर आपल्या तिजोरीतलं सगळं सुवर्णद्रव्य देशासाठी देणाऱ्या बादशहाची गोष्ट आपण ऐकत आहोत. 1960च्या दशकात भारत एका मोठ्या आर्थिक संकटातून जात होता. सलग पडलेला दुष्काळ आणि 1962च्या भारत चीन युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली होती. परकीय चलनाचा साठा कमी झाला होता आणि देशाला अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागत होते. युद्ध सुरू असतानाच देशाला आर्थिक बळ मिळावे म्हणून तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेला मदतीचे आवाहन केले. त्यांनी स्वतःचे पगार सोडले होते आणि देशाला आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले होते. याच काळात त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती. युद्धाचा खर्च भागवण्यासाठी आणि लष्कराचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारने कमी पडलेला निधी उभारण्यासाठी हे काम केलं होतं. निजामांनी त्या काळामध्ये दिलेले 5 टन सोने हे त्यावेळचे सर्वाधिक मदत समजली जाते. निजामांनी दिलेले 5 टन सोने या निधीचा विचार करता त्यावेळेला सोन्याची किंमत साधारणपणे 75 लाख ते 1.25 कोटी रुपये होती, जे आजच्या काळात शेकडो कोटींच्या घरात आहे. 1965च्या युद्धातील निजामाची भूमिका ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नव्हती, तर ती एका मोठ्या राजकीय बदलाचे प्रतीक होती. 1948मध्ये ऑपरेशन पोलोद्वारे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. त्यानंतरच्या 17 वर्षात निजामांनी भारतीय लोकशाहीशी स्वतःला जुळवून घेतले होते. या बदलाचे काही महत्त्वाचे पैलू असे आहेत की 1948मध्ये निजामाने भारताला कडाडून विरोध केला होता, परंतु 1965पर्यंत परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. युद्धाच्या वेळी त्यांनी दाखवलेली तत्परता ही त्यांची भारतीय संघराज्याप्रती असलेली निष्ठा सिद्ध करणारी ठरली. त्यांनी केवळ सोनेच दिले नाही तर आपल्या प्रजेलाही या कठीण काळात भारताच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. निजामाने दिलेले 5000 किलो सोने हे आजी जगातील सर्वात मोठ्या वैयक्तिक देणग्यापैकी एक मानले जाते. हे सोने इतके होते की ते नेण्यासाठी विमानाचा वापर करावा लागला होता. ही मदत त्या काळी भारताच्या कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरणारी एक मोठी संजीवनी होती. निजामाच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचा हा दावा फोल ठरला की भारतातील मुस्लिम किंवा माजी संस्थानिक भारताच्या बाजूने नाहीत. एका मुस्लिम शासकाने दिलेल्या या मदतीमुळे राष्ट्रीय एकात्मतेचा मोठा संदेश जगाला गेला.